पत्र आहेत त्यांची. आज संजय राऊत यांनी केलेला आहे. संजय राऊत हे फेकूचंद आहेत. त्यांनी आत्तापर्यंत काही किती वेळा वेगवेगळे गौप्यस्फोट केलेले आहेत. कसं आहे की नरेश म्हस्के प्रत्येक वेळी आपल्याला उत्तर देतो. भोंगा वगैरे शब्दांची निर्मिती ही नरेश म्हस्केंनी केलेली आहे. त्यामुळे माझ्यावरचा राग त्यांचा समजू शकतो मी. परंतु अख्ख्या शिवसेनेला माहिती आहे, ज्या दिवशी राज्यसभेचं त्यांना पुन्हा एकदा तिकीट लवकर डिक्लेअर करत नव्हते, त्यावेळी उद्धव ठाकरे सोडा रश्मी वहिनींच्या संदर्भात संजय राऊत किती शिव्या घालत होते हे अख्ख्या शिवसेनेला माहीत आहे. त्यांचं नाव डिक्लेअर करण्याकरता उशीर लावला. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केलं आणि स्वतःच्या भावाला मंत्रिपद दिलं नाही आणि उद्धव ठाकरे मंत्रालयात जात नाहीत. त्यावेळी शिवसेनेतल्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये मीटिंग घ्यायला लावली आणि उद्धव ठाकरेंना विरोध करा आणि माझं नाव मुख्यमंत्रीपदासाठी घ्या याकरता कोण कुभांड रचत होतं हे अख्ख्या शिवसेनेला माहीत आहे. आणि संजय राऊत साहेब एकनाथ शिंदेसोबत जाणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा प्रमुख हा नरेश म्हस्के आहे. उद्धव ठाकरे यांनी ज्या दिवशी एकनाथ शिंदे साहेबांनी पाऊल उचललं त्यावेळी मला फोन केला. त्यावेळी मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं, मी मातोश्रीला जाऊन पुन्हा एकनाथ शिंदे साहेबांसमोर गेलो नाही. मी स्पष्ट सांगितलं, मी एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत आहे, मी तुम्हाला भेटायला येणार नाही. 15 दिवस अगोदर एकनाथ शिंदे साहेबांनी भूमिका घेतली. त्यावेळी मला वर्षा बंगल्यावरती बोलावलं होतं. त्यावेळीसुद्धा मी स्पष्टपणे, आणि तुम्हाला हे माहीत आहे, स्पष्टपणे सांगितलं, एकनाथ शिंदे साहेबांवरती तुम्ही जो काय अन्याय करताय तो करू नका. तुम्ही त्यांना बोलवा, जे काही गैरसमज झाले असतील ते दूर करा, पण पक्षाला एकनाथ शिंदे साहेबांची गरज आहे. आणि राऊतसाहेब अयोध्या दौरा होता, त्यावेळी तुम्ही स्पष्टपणे एकनाथ शिंदे साहेबांच्या समक्ष मला सांगितलं की नरेश, विधान परिषदेकरता तुझं नाव आहे, परंतु उद्धव ठाकरे ज्यावेळी हमशा पाडवी यांना तुम्ही विधान परिषदेचं तिकीट दिलं, अयोध्येच्या राम जन्मभूमीच्या भूमीत तुम्ही जर मानत असेल तर तुम्ही त्याची शपथ घेऊन सांगा. परंतु उद्धव ठाकरे म्हणतात की एकनाथ शिंदे यांनी जर भूमिका घेतली, ते जर बाजूला गेले तर नरेश म्हस्के सुद्धा त्यांच्या सोबत जाईल. त्यामुळे नरेश म्हस्के यांना विधान परिषद द्यायची नाही. हा निरोप किंवा ही गोष्ट तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या समक्ष मला अयोध्येत सांगितलेली आहे. कसल्या गप्पा मारताय? आणि तुम्ही जर खरंच बाळासाहेबांना मानत असाल तर मी जर तुम्ही म्हणालात की नरेश म्हस्केंची पत्र आहेत, एक जरी पत्र दाखवा, एक जरी माझं पत्र असेल तर तुम्ही तरी राजीनामा द्या, नाहीतर मी तरी राजीनामा देतो. कसल्या गप्पा मारताय? तुमची आम्ही रिस्पेक्ट ठेवतो एक सिनियर लीडर म्हणून, परंतु आमची जी बंद मूठ आहे ना, ती मूठ बंद राहू द्या. एकनाथ शिंदे साहेबांनी भूमिका घेतली त्या 2 दिवस तुम्ही मला काय फोन करत होतात, रोज मला सकाळ संध्याकाळ फोन करून काय बोलत होतात हे तुम्हीच जाहीर करा. मी नाही जाहीर करत. मी नव्हतो तुम्हाला फोन करत. तुमचा कॉल रेकॉर्ड काढा आणि तुम्ही मला फोन करत होतात आणि काय काय बोलत होतात ते मला जाहीर करायला लावू नका. कशासाठी? नरेश म्हस्केंवरती तुम्ही कितीही टीका करा, 50 माणसं ठेवा सोशल मीडियाचंही नरेश म्हस्केवर टीका करण्याकरता, परत नरेश म्हस्केंनी जी भूमिका घेतलेली आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत ते आहेत आणि कायम राहणार, हे लक्षात ठेवा. तुम्ही बोलताना असं म्हटलं की रश्मी ठाकरेंना शिवाय होते संजय राऊत. विचारा, कित्येक खासदारांना विचारा, त्यांचं नाव जाहीर करण्याकरता उशीर लावत होते तेव्हा उद्धवजींपासून कशा पद्धतीने शिव्यागाळी करत होते हे अख्ख्या शिवसेनेला माहीत आहे. हो,
कशाला उगाच गप्पा मारताय? आम्ही आपला रिस्पेक्ट ठेवतो, आम्हाला बोलायला लावू नका. तुमची काय अडचण होती की त्यांना जावं लागलं असं ते बोलले? अडचण होती त्यांची? नरेश म्हस्के हा खुली किताब आहे, त्यामुळे अडचण आणि हा विषय आमचा येत नाही. आम्ही काय तुमच्याकरता काय ते पत्राचा आणि हे घोटाळे करणारे आम्ही लोक नाही आहोत. अडचणी तुमच्या आहेत, त्यामुळे हे घोटाळेबाजमध्ये आम्ही नाही आहोत. एकनाथ शिंदेच्या विरोधामध्ये तुम्ही पत्र लिहिली होती. आता मी तुम्हाला एक नाही अनेक पत्र लिहिली होती. ऑन रेकॉर्ड आहेत असं माझं एवढंच on म्हणणं record पत्र आहेत आहे, असं माझं म्हणणं आहे की त्यांनी एकतरी पत्र दाखवावं, जे पत्र मी लिहिलेलं आहे. अशा गप्पा फुकाच्या गप्पा खूप मारता. एकतर त्यांनी तरी माझं जर पत्र असेल तर मी रिझाईन देईन, आणि तेही जर प्रूव्ह करू शकले नाही तर त्यांनी रिझाईन द्यावं. दुसरा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की तुम्ही त्यांच्याकडे गेला ती गोष्ट खरी, पण ते जे बोलले ते खरंच होतं ना की तुम्हाला परिषद जरी दिली असेल तुम्ही एकनाथ शिंदे सोबतच गेला असता. हो, मी एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत होतो. मी उद्धवजी ठाकरे यांना एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या दिवशी भूमिका घेतली त्या दिवशी पण मला 10 ते 15 फोन होते, वरुण सरदेसाई मार्फत सुद्धा फोन होते. त्यावेळी सुद्धा सांगितलं, त्यांनी मला विनंती केली 2 मिनिटं तरी मातोश्रीवर ये. त्यावेळी पण मी सांगितलं मी मातोश्रीवर येणार नाही, आम्ही शिंदे साहेबांच्या समवेत आहोत. 15 दिवस अगोदर सुद्धा मला बोलवलं होतं ठाण्यामध्ये, नेतृत्व तू स्वीकार. त्यावेळी सांगितलं हा विषय माझा नाही, आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत आहोत, ती जे भूमिका घेतील त्यांच्या आम्ही सोबत आहोत. अरे हे बघा, माझा मी परिषद देणं आणि घेणं हा विषय नाही आहे. कुठल्या स्वार्थाकरता नरेश म्हस्के एकनाथ शिंदे साहेबांच्या समवेत गेला नाही. एकनाथ शिंदे साहेब एक संघटनेला खऱ्या अर्थाने पुढे घेऊन जाऊ शकतात. हे